मुंबईत वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात आले। घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसने आज मुलुंड पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर निषेध मोर्चा काढला। या मोर्चा दरम्यान केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नरेंद्र सरेंडर अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकारचा निषेध केला। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला। वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारकडे गॅस दर कमी करण्याची मागणी केली। सरकारकडे पुरेसा गॅस साठा उपलब्ध असूनही नागरिकांना का तासनतास रांगेत उभे राहावे लागते आहे। मग सरकार तमाम नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप देखील यावेळी राकेश शेट्टी यांनी केला। बघा, तुम्ही बघितलंय की आता संपूर्ण देशात लोक जे रांगेत उभे आहे आणि मला असं मान्य आहे की एक आहे देशामध्ये युद्धाचा जे स्थिती आहे तो इराणमध्ये 3000 किलोमीटर दूर युद्ध होत आहे। इथे काय चालू नाही झाला आणि देशाकडे 45 डेजच्या जे इंजिन असो आपले पेट्रोल असेल डिझेल असेल त्याचा स्टॉक असतात। हे काय कमी झाले नाही, हे भ्रष्टाचार आहे। आणि नरेंद्र मोदी साहेबाचे जे मित्र आहे जे लोक पेट्रोलियम प्रोडक्टमध्ये याच्या हाताखाली केलेला भ्रष्टाचार आहे असा आरोप काँग्रेस पक्षाचे आहे। आज आम्ही आमचे जिल्हा काँग्रेसतर्फे याचा जोरदार निषेध मुलुंडमध्ये करत आहे, तसेच संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये पण आम्ही करणार। सर, आज तुम्ही नरेंद्र सरेंडर असं म्हणत आहात, या घोषवाक्याखाली हा निषेध मोर्चा काढलेला आहे। बघा, पुढे यावर काही ऍक्शन घेतली गेली नाही तर तुमच्या वतीने काय ऍक्शन घेतली जाईल? बघा, इराणमध्ये एक पोर्ट होता, त्याचं नाव आहे चब्बार पोर्ट म्हणून। या पोर्ट भारत सरकारला दिलेलं होतं। आम्ही 15,000 कोटी याच्यावर गुंतवणूक केलं होतं। एक महिन्यापूर्वी अमेरिका आणि इस्रायलने नरेंद्र मोदी साहेबांना आदेश दिला की तो सगळं जे पोर्ट आहे बंद करून परत जा। आपली सरकारने तसाच केला, तो पोर्ट बंद केलेला आहे आणि आपण परत आले। त्यानंतर प्रधानमंत्री जे इस्रायलच्या दौऱ्याला गेलं आणि इस्रायलला आपला फादरलँड सांगितलं। म्हणून आम्ही म्हणत आहे नरेंद्र सरेंडर हे देशाचे प्रधानमंत्री आहे। तुम्ही इस्रायलला जाऊन कसा त्याला फादरलँड म्हणू शकतात? म्हणून आम्ही सांगतात नरेंद्र सरेंडर। ज्याप्रमाणे आरेमधील झाडे तोडण्यात आली तर आता झाडे तोडण्यासाठीचे हे सरकारचे नवे षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कोपरकर यांनी केलाय। त्याचे देखील दर वाढले, हॉटेल्समध्ये अन्न उपलब्ध नाही। अशा स्थितीमध्ये काँग्रेस आता ठिकठिकाणी जसं आता केतनजींनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, काँग्रेस पुढे कसं हे आंदोलन चालवणार? या ठिकाणी मी आता सांगितलं तुम्हाला, काही झाडं तोडण्याची साजिश तर नाही ना। आरे कॉलनीमधली झाडं वाचवली होती संपूर्ण। त्या ठिकाणी केरोसिन नाही, गॅस नाही, त्याच्या माध्यमातून जावा आणि झाडं तोडा। या ठिकाणी कुठलेही झाड तोडता कामा नये, ही दक्षता पण आता आम्ही घेतली पाहिजे, पोलिसांनी घेतली पाहिजे आणि त्याचा मी निषेध करतो परत या ठिकाणी। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।